हा आहे मुंबई गोवा हायवे आणि इथून आपण मुंबईहून येतो. पुढे गेल्यावरती इंदापूर. एकतीस मे 2026. हो मित्रांनो, 31 मे 2026 हीच तारीख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्ग हा 100% पूर्ण होईल अशी ग्वाही दिली होती आणि आज ती तारीख आलेली आहे. मी मुद्दाम आज 31 मेला हा व्हिडिओ बनवतोय. माझ्या मागे तुम्ही पाहताय ते आहे, तिकडे जंक्शन आहे इंदापूरचं आणि हा आहे मुंबई गोवा हायवे. समोरून जे गाड्या येतात त्या मुंबईकडून गाड्या येतात आणि इथे पुढे आलं इंदापूर. आणि हा जो पार्ट दिसतो तुम्हाला, हा पार्ट उघडा केला म्हणजे हे डिवायडर जे आहे ते क्लिअर केलेलं आहे. आणि ती गाडी जी गेली व्हाईट कलरची, ती गाडी गेली नगरोलीला. नगरोलीचं गाव सांगण्याचं कारण एवढंच आहे की जेव्हा या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतो तेव्हा काही अतिउत्साही ड्रायव्हर्स जे असतात ना, ते काय करतात, इथून गाडी पलीकडच्या रस्त्याला टाकतात आणि तिकडून पुढे गाडी नेण्याचा प्रयत्न करतात आणि हा रस्ता पूर्ण जाम असतो त्यावेळेला. आणि मग काय होतं की हा रस्ता जाम असतो आणि तिकडून गेल्यामुळे काय होतं की समोरून येणारी ट्रॅफिक जी आहे ती सुद्धा जाम होते. आणि हे प्रत्येक वेळेला झालेलं आहे. मी स्वतः ते पाहिलेलं आहे. आणि इथून पुढे आणखी महानगर गॅसचा CNG, इथून पुढे आणखी काही अंतरावर महानगर गॅसचा CNG पंप आहे. त्या CNG पंपला जाण्यासाठी ॲक्सेस आहे. तर काही उत्साही माणसं जी आहेत, काही उत्साही ड्रायव्हर्स जे असतात, ते इथलं ट्रॅफिक जाम बघून पलीकडच्या मार्गाने गाडी टाकतात आणि ते असं इथे पुढे येण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे काय होतं की हे दोन्ही साईड्स जे आहेत ना, दोन्ही साईड्स फुल जॅम होतात. आणि मग आपण दोष देतो, इकडचे जे ट्रॅफिक पोलीस असतात त्यांना दोष देतो. पण इकडे मी बऱ्याचदा पाहिलंय, ड्रायव्हर्सना सिविक सेन्स नावाचा प्रकारच नाही. आत्ता पण पुढे गेल्यानंतर जे ट्रॅफिक जॅम आहे, सिंगल लेन आहे पण सगळे लेन तोडून दुसऱ्या बाजूनी जाण्याचा प्रयत्न करतात. आणि मोठ्या मोठ्या गाड्या, लहान गाडी एखादी गेली तर आपण समजू शकतो, पण मोठ्या मोठ्या गाड्या सुद्धा पुढे दामटण्याचा प्रयत्न असतो. तर असं करू नका. आता हा जो त्रास आहे हा कमीत कमी आणखी आपल्याला पुढचा 2 वर्ष तरी मला वाटतं सहन करायचं आहे. कारण इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास हे दोन्ही बायपासचं काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे, अर्धवट झालेलं आहे. ते मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. आणि हे बघा, आता इथे हे जंक्शन समोर पुढे आहे. आपण आता तिकडे जाऊया आणि तिकडची परिस्थिती काय बघूया. हे ते जंक्शन आहे. म्हणजे हा जो रस्ता आहे जो 4 पदरी आहे, तो 4 पदरी रस्ता असलेला 2 पदरी इथे होतो. म्हणजे ही सिंगल लेन होते आणि इथून ही सिंगल लेन आहे. आता समोरून येणाऱ्या गाड्या आणि इथून येणाऱ्या गाड्या या एका लाईनमध्ये जर गेल्या तरच इकडे जो किऑस होतो ट्रॅफिक जामचा तो थांबू शकतो. पण जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की काही अतिउत्साही असतात, त्यांना मागे लाईनमध्ये थांबणं हे पटतच नाही आणि मग ते बाजूच्या लेनमध्ये टाकतात. मग सगळाच किऑस होऊन जातो. आता हा जो परिसर तुम्हाला दिसतोय, भविष्यात इथून म्हणजे इथून येणाऱ्या गाड्या ज्या आहेत या अशा सरळ त्या पुढे तिकडे जाणार. मी तुम्हाला तिकडे घेऊन जाईनच. आणि कदाचित तुम्हाला असे फ्लायओव्हरचे पिलर्स दिसत असतील. ते फ्लायओव्हरचे पिलर्स अजून कम्प्लीट नाही झालेले, म्हणजे पिलर्स आहेत फक्त, फ्लायओव्हर कम्प्लीट नाही झालेला. आता आज काय झालंय की गावी जाणाऱ्यांची संख्या जी आहे ती कमी झाली आहे आणि त्यामुळे इथे तुम्हाला ट्रॅफिक दिसत नाही आहे. आणि आता कसं झालंय की परतणाऱ्यांची जी गर्दी आहे ती आता सुरू झालेली आहे. आता त्या बाजूने येणारा जो रस्ता आहे ना, तो जाम व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे माणगावचा तिकडे पुढे नदीवरचा जो ब्रिज आहे, त्या नदीवरच्या ब्रिज पासून खूप पाठीमागे रांग लागायला सुरुवात झालेली आहे.
आणि हा बायपास जो आहे, हा बायपास जिथे एंड होतो त्या ठिकाणापासून इंदापूरकडे येणारा हा जो रस्ता आहे तो आता जाम व्हायला लागलेला आहे. तर आता आपण काय करू, हेल्मेटचा सेटअप लावू आणि हेल्मेटचा सेटअप लावून मी तुम्हाला इथला परिसर जो आहे तिकडचा सुद्धा दाखवणार आहे. जर पॉसिबल झालं तर काही ड्रोन शॉट घेण्याचा सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. बघूया आपण काय करता येईल. तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे. हा समोर जो तुम्हाला दिसतो ना, हा आला मुंबईकडून, मुंबई गोवा हायवे. आणि आता आपण पाहणार आहोत इंदापूर जंक्शन. आता हे बघा समोर इंदापूर, आणि इंदापूरला हा बायपास याचं काम गेल्या वेळेस मी दाखवलं होतं, अर्धवट झालं होतं. आणि आता काहीसा असा परिसर तुम्हाला दिसतोय. हे बघा बिअरची बॉटल पडली इकडे, आणि हे बघा 1 2 3 4 बिअरच्या बॉटल इथे पडलेल्या आहेत किंगफिशरच्या. आणि या रस्त्याचं हे इथपर्यंत काम झालेलं आहे. म्हणजे हे कच्चं काम आहे, इथे पूर्ण कॉन्क्रिटीकरण करायचं बाकी आहे. काही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इथे इथपर्यंत खालपर्यंत येऊन तुम्हाला दाखवलं होतं की हा परिसर कसा आहे आणि इथलं काम किती बाकी आहे. आता पण बघा काही विशेष सुधारणा झालेली दिसत नाही इथे. फक्त मागच्या वेळेस मी आलो होतो तेव्हा आजूबाजूला खूप झाडी होती. आणि हे बघा हे इथे डेड एंड आहे. हे बघा इथे डेड एंड आहे. या बाजूला सुद्धा डेड एंड आहे. ओके, आता हा जो मार्ग, हा जो परिसर डेव्हलप झालाय ते फक्त हे इथला काम करण्यासाठी डेव्हलप केलेला आहे. आणि हा ब्रिज जो आहे, हा ब्रिज पलीकडे जातो. आणि ही लाईन तुम्हाला दिसत असेल, ही कोकण रेल्वेची सिग्नल आहे बघा. ही लाईन जी आहे, ही लाईन कोकण रेल्वेची गेलेली आहे. आणि माझ्या माहितीनुसार हा जो फ्लायओव्हर जाणार आहे, हा फ्लायओव्हर जाण्यासाठी कोकण रेल्वेची आडकाठी होती आणि त्यामुळे हे काम बरेच वर्ष रखडलं होतं. पण आता हे दोन्ही बाजूचे पिलर्स जे तुम्हाला दिसतात, हे दोन्ही बाजूचे पिलर्स कंप्लीट झालेले आहेत. आता ह्याच्यावरचे जे गर्डर असतात ते टाकले की या ब्रिजचं काम होऊन जाईल. आणि मला वाटतं तिकडच्या बाजूला पण ना जो रस्त्याचं काम आहे, ते रस्त्याचं काम अर्ध अधिक झालेलं आहे. तर बघूया आपण आता कसं दिसतंय हे. ड्रोन ट्राय करतो मी इकडे. तर थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपण इकडे ड्रोन उडू शकलो नाहीये. हरकत नाही, आपण थोडंसं पुढे जाऊन पलीकडच्या बाजूला काय परिस्थिती आहे ती बघूया. इथे अजून बरीचशी भर टाकायची आहे. हे बघा आजूबाजूला टाकलेली आहे थोडीफार माती, पण इनफ नाही आहे, पुरेशी नाही आहे. आणि बघा समोर मगाशी तुम्हाला मी दाखवलं ना, एक 5-10 मिनिटापूर्वी इथे पूर्ण
रिकामा होता रस्ता. आता ही लाईन लागलेली आहे, पण मुव्हिंग आहे. पण एखाद्याने आगाऊपणा केला तर संपूर्ण ट्रॅफिक जाम होऊ शकतं. आता मी तुम्हाला दाखवतोच इथे पुढे बघा. आता हे आपण ट्रॅफिक मधूनच जायचं आहे. बघा तिकडे आता या लाईन मध्ये ही बघा, ही थार गेली बाजूनी. आणखी एक ही बघा केवढी मोठी रेंज रोवर आहे. समोरून ट्रक आला. आता या अतिशहाण्यांना कोण सांगणार? हे बघा, हे असे साईडनी काढतात गाड्या. आता समोरून गाडी आली. हे डबल पार्किंग पण असते याची इथे बघा. आता आपली बाईक आहे त्यामुळे आपण साईडनी जाऊ शकतो. आणि हा सिंगल लेन आहे ना इकडे, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. पुढे हा जो आहे हा डेपो आहे इंदापूरचा, आणि डेपो मधून एसटी जेव्हा बाहेर पडते तर त्यावेळेला थोडासा इश्यू होतो. आणि बघा इथून एसटी बाहेर पडते, ती मुंबईकडे जाणारी असो किंवा इकडे जाणारी असो माणगावकडे, इथून बाहेर पडते. आणि मग बाहेर पडताना तिला टर्न घ्यायला थोडस बाहेर यावं लागतं. आणि हे लोकल ज्या डमडम म्हणतो आपण किंवा मिनी डोर म्हणतो त्या इथे लागलेल्या असतात, त्यामुळे थोडासा इश्यू आहे इथे. पण हे सगळं मॅनेजेबल आहे. थोडासा सिव्हिक सेन्स ठेवला ना तर नक्कीच या इकडे ट्रॅफिक मॅनेज करू शकतो आपण. आणि हा जुना हायवे आहे. हा डांबरी रस्ता जो आहे हा जुना, हा एवढा पॅच आहे ना, हा असाच जर ठेवला ना तर खूप बरं होईल. कारण काय सांगतो, जेव्हा या पॅचवरून गाडी जाते ना त्यावेळेला गाडीच्या व्हायब्रेशन मध्ये किंवा गाडीमध्ये थोडस पण व्हायब्रेशन वगैरे काहीच बघा. आता हा बघा, याला किती घाई आहे, काय आहे पाहिलं. हे असे अतिशहाणे असतात ना, त्यांच्यामुळे या रस्त्याला जे अपघात होतात ते यांच्यामुळेच होतात. तर मी म्हणत होतो की हा जो रस्ता आहे ना, जुनं ते सोनं म्हणतात ना तसं आहे. कारण या रस्त्याला जेव्हा गाडी लागते तेव्हा थोडंही व्हायब्रेशन गाडीला जाणवत नाही. हे बघा, हे अतिशहाणे, हे बघा, हे अतिशहाणे जे असतात ना यांच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं आणि यांच्यामुळेच अपघात होतात. हे बघा इकडे हा बायपास बाहेर पडतो, तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर आपण बघूच. आणि हा इथे हे जंक्शन आहे. इथे तो बायपासचा रस्ता आहे, तो इथे येऊन मिळतो. थोडस पुढे जाऊन बघूया आपण. तर आपण इंदापूरवरून असं इथे आलो. तो सरळ गोव्याकडे गेला रस्ता. आणि हे इथे पुढे जंक्शन आहे. हे रस्त्याचं काम चालू आहे आणि इथे साया वगैरे पडलेल्या आहेत बऱ्याचशा. त्या बाजूला कोकण रेल्वेची लाईन गेलेली आहे आणि मी तिकडच्या बाजूला तुम्हाला
ब्रिजचं काम चालू असलेलं दाखवलं, त्याच पद्धतीने इथे सुद्धा फ्लायओव्हर ब्रिजचं काम चालू आहे. हा बघा, हा जो ब्रिज आहे आणि ती तिकडे कोकण रेल्वे. तुम्हाला मी थोडस झूम करून दाखवतो, मोबाईल मधून दाखवतो. ही बघा, ही रेल्वे कोकण रेल्वे चाललेली आहे आणि हे ब्रिजचं काम चालू आहे. तर हा आहे इंदापूरचा परिसर. हा संपूर्ण खूप मोठा ब्रिज होणार आहे, तिकडे अगदी तिथपर्यंत आहे आणि तिथून हा जवळजवळ मला वाटतं एक 500 मीटरचा तरी ब्रिज असावा. तर हे असं काहीसा परिसर आणि असं काहीसं काम आहे. आणि आता आज आहे 31 मे 2026. पुढच्या काही दिवसात पाऊस सुरू होणार आणि हे काम पूर्ण ठप्प होणार. म्हणजे पुन्हा पावसाचे जे 3-4 महिने जे असतात ते 4 महिने आपल्याला इकडे कोणत्याही प्रकारचं काम होताना दिसणार नाहीये. दिवाळीनंतर साधारण कामाला सुरुवात होईल आणि हे पुढच्या 1-1.5 ते साधारण 1.5 ते 2 वर्ष काम पूर्ण होणं थोडं मुश्किलच आहे. तर इन शॉर्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय आणि हेही सांगण्याचा प्रयत्न केलाय की थोडक्यात इंदापूर आणि माणगाव बायपास ही जी दुखणी आहेत कोकणकरांची, ही 2 दुखणी इतक्या लवकर तरी त्यांच्यापासून सुटका नाहीये. आणि त्याच अनुषंगाने मग ट्रॅफिक जाम आलाच सीझनच्या वेळेला. म्हणजे गणपतीच्या वेळेला तर तुम्हाला डेफिनेटली मिळणार, शिमग्याच्या वेळेला पण तुम्हाला ट्रॅफिक जामचा सामना करावा लागणार. आणि नंतर मग आपण मे महिन्यात येतो, मे महिन्यामध्ये सुद्धा. तर ही जी नेते मंडळी आहेत ना, ही कोणाच्या भरोशावर आणि कशा पद्धतीने अभ्यासून ही जी तारखा डिक्लेअर करतात ते अनाकलनीय आहे. आता 31 मे अगदी कॉन्फिडेंटली आपल्या मंत्री साहेबांनी सांगितलं होतं की पूर्ण काम होईल म्हणून. तर आता आपण इथून इंदापूरहून माणगावकडे चाललोय आणि माणगावचा जो बायपास आहे ते जंक्शन आहे, तिथे बघूया परिस्थिती काय आहे. हे अंतर साधारण 10 किलोमीटरचं आहे. हे आता हा इथून पुढे रस्ता चांगला आहे, तर मी आता तुम्हाला थेट भेटतो जंक्शनलाच.